तर बाबांनो, माऊल्याच्या हॉटेलचा कालचा ब्लॉग सोडलाच नव्हता मी. आज सोड्या म्हटलं, जरा मूड ऑफ होता त्यामुळे ब्लॉग सोडला नव्हता. मस्तपैकी मटण बिटन बनवायचं नियोजन लावलेलं होतं. गिरवी बिरवी असं दणक्यामध्ये विशेष नव्हतं. मटण बिटन मस्तपैकी टॉपमध्ये केले. रस्सा कसा दणक्यामध्ये केलता हो, कारण आचार्य मीच होतो, विशेष नाही. मग काय सगळेजण जेवायला बसलो. ह्या सगळ्या भावाने डीएमने 3 माऊल्याला हॉटेल उभा करण्यापर्यंत मदत केली. त्यामुळे ही शेवटची पार्टी होती, कारण सगळ्या पोरांनी मदत केल्यामुळे शेवटची पार्टी केली. मग काय सगळी सकाळी उद्घाटनाला रेडी झालतो. हे डेम भाऊची सगळी फॅन बिन आपली सगळी फॅन होती. मग काय आलो बघा, इथं जरा बिल्लाबाई भेटला यो. तो गुंड्या रांडाचा नुसता बिल्लाबाईच्या नुसत्या 6 करोडचा मालच दाखवत असतोय, दुसरं काही जमतच नाही. मग काही दादा आपल्याला रस्त्याला जाताना भेटलेत. दादा पेठ वडगाव होते, त्याने रस्त्याला बघून गाडी बघून हात केली. दादा म्हणजे 90 घेऊया, नको नको म्हटलं, गाडी चालवायची म्हटलं. मग काय 7 पास करून आलो. खिंडीत तिथं गाडीत मसाले राईस बनवलेला जेव्या म्हणले. मग आम्ही काय तिकडे खात नाही, आम्ही लाल चटणी घालून दणका देत असतो. मला जेवढं तिकडे खायला घालतील तेवढं माझ्यासाठी चांगलं आहे. मग काय राहिलेला भात सगळ्या डॉगेश बाईला खाऊ वाटला. डॉगेश बाईने पण पटाटा हाणला भात. डॉगेश बाईला पण चव कळाली आमची. तिथे येऊ भाऊ, आपल्याला गॉगल भेट घेऊन जा म्हणा लागला. मी म्हटलं मला काय गॉगलची गरज नाही, गाडीत 5-6 गॉगल पडल्यात म्हटलं. तूच घाल म्हटलं, तुझ्या गाडीतलं बुसकट सगळं गाडीत तोंडात जाते म्हटलं, बुसकटाची गाडी आहे म्हटलं, तूच घाल म्हटलं. तर ह्याच्या पुढचा ब्लॉग बघत राहा. तर लाईक शेअर